नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सफाई कामगार पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती व्हॅकन्सी टेबल पाहू शकता. या ठिकाणी एकूण रिक्त पदे ही एकच आहे, एकच जागा आहे. त्याचबरोबर पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी पदांमध्ये पण एकच जागा असणार आहे. ओके. अशा टोटल 2 जागांसाठीची ही निवड प्रक्रिया येत्या काही दिवसामध्ये होणार आहे. यासाठी जर आपण बेसिक पे पाहिला तर 16,600 रुपये बेसिक पे मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला अलाउन्सेस वगैरे मिळून साधारणतः 35-40 हजारापर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब हा या ठिकाणी असणार आहे. दिनांक 20 जानेवारी 2025च्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय कसं करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कुठे मिळेल तर ह्याच PDF सगळ्यात शेवटी तुम्हाला फॉर्म मिळेल. ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल आहे. फॉर्म तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे माननीय प्रबंधक मुख्य शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला PWD इमारत फोर्ट मुंबई 400032 ह्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे. ओके. तर सफाई कामगार पदासाठीचा अर्ज याबद्दलची माहिती आपण पाहिली. ओके. तर अर्ज कसा आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो हे सफाई कामगार हे पद हे आयसोलेट पद आहे. तुम्हाला या ठिकाणी पदोन्नती मिळणार नाही. फक्त त्याच पदावरती तुम्हाला काम करावं लागेल. हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पात्रतामध्ये जर पॉईंट पाहिला तर शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा किमान 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तो भारताचा नागरिक पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराला मराठी, हिंदी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे. अनुभव जर आपण पाहिला तर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. ओके. त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण पाहिली तर खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्ष मिनिमम ते मॅक्झिमम 38 वर्ष आहे. मागासवर्गीयांसाठी मॅक्झिमम 43 वर्ष या ठिकाणी एज लिमिट असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पात्र उमेदवारांसाठी अटी वगैरे पाहिल्या तर मित्रांनो ह्या बेसिक अटी आहेत त्या तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. त्यानंतर अर्ज भरण्याचे शुल्क या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क या ठिकाणी 300 रुपये राहणार आहे. ओके. त्याचबरोबर अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईटच्या नावे काढलेले म्हणजे DD स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी 300 रुपये भरायचे आहेत. हे पण लक्षात ठेवायचे. अर्ज शुल्क हा नॉन रिफंडेबल असणार आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर मित्रांनो तुमचे अर्ज या ठिकाणी छाननी केली जाईल अर्जाची. त्यानंतर तुमचं या ठिकाणी 50 मार्काची निवड प्रक्रियेचे गुण आहेत. त्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 30 गुण आहेत. किमान 15 गुण तुम्हाला यामध्ये मिळाले पाहिजे. शारीरिक क्षमता चाचणीसाठी 10 गुण आहेत. त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी 10 गुण आहे. असे 50 मार्काचा तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया होईल. त्यानंर वरील सर्व परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी अर्जाबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत. ते डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये शाळा सोडण्याचा दाखला आहे, जन्म प्रमाणपत्र आहे, 10वीचं मार्कशीट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर 7वीचा दाखला पाहिजे. नसेल तर 10वीचं दिलं तरी चालेल. शौचालय व स्नानगृह ते झाडू कामाचा अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर तुमचे फोटो असतील, महाराष्ट्राचे डोमासाईल असेल, त्यानंतर केवळ मागास सक्षम अधिकाऱ्याचे प्रदान केलेल्या जातीचा दाखला असेल तर स्वयं घोषणापत्र पाहिजे. असे खूप सारे आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आहे ते तुम्ही एकदा पाहू शकता. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अर्ज कोणता आहे तर अर्ज खाली आहे. या ठिकाणी अर्ज तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुमचा फोटो लावायचा आहे, तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, राष्ट्रीयत्व लिहायचं आहे, उमेदवाराचं आदिवासी आहे की नाही ते लिहायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी लिहायचा आहे. त्यानंतर लिंग, जेंडर, जात, जन्मदिनांक बाकीची सगळी माहिती भरून घ्यायची. शैक्षणिक पात्रता टाकायची आहे. त्यानंतर सफाई कामगाराचा अनुभव असेल तर तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. खालची जी महत्त्वाची माहिती आहे ती भरायची आणि हा अर्ज तुम्हाला ते वरील ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.